हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.6 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.6 मध्ये आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. प्रथम आपण पाय डायग्राम म्हणजे काय आणि पाय डायग्राम कशी काढायची हे समजून घेऊ. आता पाय डायग्राम म्हणजे काय? टू रिप्रेझेंट न्यूमरिकल डेटा इन द सर्क्युलर फॉर्म. आपल्याला जो न्यूमरिकल डेटा दिलेला असणार आहे तो आपण काय करणार आहोत? सर्क्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार आहोत. यालाच काय म्हणायचं? पाय डायग्राम. आता आपल्याला अशा प्रकारे न्यूमरिकल डेटा दिलेला असणार आहे आणि तो आपण काय करणार आहोत? अशा प्रकारे पाय डायग्रामच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट करणार आहोत. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पहा. हा जो न्यूमरिकल डेटा आहे आपण सर्क्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला अँगल दिसत आहे 100 डिग्री, 80 डिग्री, 60 डिग्री, 120 डिग्री. हा काय आहे? प्रत्येक सेक्टरचा काय? सेंट्रल अँगल. आता 100 डिग्री हा या सेक्टरचा काय आहे? सेंट्रल अँगल. आता हा जो सेक्टर आहे या सेक्टरचा सेंट्रल अँगल किती आहे? 80 डिग्री. म्हणजेच पाय डायग्राम काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक सेक्टरचा सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आहे. आता सेंट्रल अँगल काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत पहा. मेजर ऑफ सेंट्रल अँगल ऑफ सेक्टर थीटा इज इक्वल्स टू नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? 360 डिग्रीने मल्टिप्लाय केलेलं आहे, कारण एका कंप्लीट सर्कलचं मेजर किती असतं? 360 डिग्री. आता आपला फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हा जो फर्स्ट रोमध्ये क्लास दिलेला आहे हे काय असणार आहेत? आपले कॉम्पोनंट्स असणार आहेत. हा फर्स्ट कॉम्पोनंट, हा सेकंड कॉम्पोनंट, हा थर्ड कॉम्पोनंट, हा फोर्थ कॉम्पोनंट. त्यानंतर सेकंड रोमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. हा काय असणार आहे? आपला स्कोअर असणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स. मग या कॉम्पोनंटचा स्कोअर किती आहे? 80. या कॉम्पोनंटचा स्कोअर किती आहे? 60. आता हा जो स्कोअर आहे या स्कोअरचे आपल्याला काय करायचे आहे? टोटल करायचे आहे. आणि आपण फॉर्म्युलामध्ये मग कसं यूज करणार आहे पहा. नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स म्हणजेच काय करायचं? एका कॉम्पोनंटचा स्कोअर घ्यायचा, त्याला हा टोटल नंबर ऑफ स्कोअर्स काय येईल त्याने डिव्हाइड करायचं आणि इंटू 360 डिग्री. आपण एक एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता क्वेश्चन काय दिलेला आहे पहा आपल्याला. द एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन्स हू डोनेटेड ब्लड इन अ ब्लड डोनेशन कॅम्प इज गिवन बिलो. ड्रॉ अ पाय डायग्राम फ्रॉम इट. वेगवेगळ्या एज ग्रुपच्या पर्सन्सनी काय केलेलं आहे? ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये ब्लड डोनेट केलेलं आहे आणि त्याचा डेटा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये आपल्याला नंबर ऑफ पर्सन्स आणि एज ग्रुप इन इयर्स हा डेटा दिलेला आहे.